नमस्कार. आज आपण पाहूया अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक. त्याची थोडक्यात माहिती पाहूया. अक्षय तृतीया 2026 या दिवसाला एवढे महत्त्व का? या दिवशी काय करावे, काय करू नये? तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. अक्षय तृतीया हा दिवस भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधी क्षय म्हणजे नाश होत नाही. या दिवसाला एवढे महत्त्व का आहे याची प्रमुख धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. 3.5 मुहूर्तापैकी एक. हिंदू धर्मात आणि भारतीय संस्कृतीत 3.5 मुहूर्त या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला एखादे शुभकार्य, उदाहरणार्थ लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, सोने खरेदी करायचे असेल तेव्हा आपण पंचांग पाहून शुभ मुहूर्त काढतो. परंतु वर्षभरातील हे 3.5 दिवस इतके पवित्र मानले जातात की या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हे दिवस स्वतः सिद्ध मुहूर्त आहेत. या 3.5 मुहूर्ताची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. पूर्ण मुहूर्त हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून अयोध्येत पुनरागमन केले होते असे मानले जाते. महत्त्व. विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. नवीन संकल्पासाठी आणि नवीन वस्तूच्या खरेदीसाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे. 2. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. पूर्ण मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकी दुसरा पूर्ण मुहूर्त आहे. महत्त्व. या दिवशी केलेले दान आणि सत्कर्म अक्षय म्हणजे कधीही न संपणारे राहते. याच दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. सोने खरेदी आणि दागिन्यांसाठी हा दिवस जगप्रसिद्ध आहे. 3. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी दसरा. पूर्ण मुहूर्त हा तिसरा पूर्ण मुहूर्त आहे. प्रभू रामाने रावणावर विजय मिळवला आणि माता दुर्गेने महिषासुराचा वध केला असा हा पराक्रमाचा दिवस आहे. महत्त्व. सीमोल्लंघन, शस्त्रास्त्र पूजा आणि सरस्वती पूजन या दिवशी केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. 4. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. अर्धा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. हा दिवस पहिली प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. महत्त्व. 3.5 मुहूर्ताची गणना करताना या दिवसाला अर्धा मुहूर्त मानले जाते. पती पत्नींच्या नात्यातील गोडवा वाढवणारा आणि व्यापाऱ्यांसाठी नवीन आर्थिक वर्ष सुरू करणारा हा दिवस आहे. या दिवसांना सिद्ध मुहूर्त म्हणतात. वैशिष्ट्य स्पष्टीकरण. स्वयंसिद्ध्या दिवशी ग्रहांची स्थिती नैसर्गिकरित्या इतकी अनुकूल असते की अशुभ योग येत नाहीत. पंचांगाची गरज नाही. कोणत्याही शुभ कार्यासाठी ब्राह्मणाकडून वेळ काढून घेण्याची गरज नसते. अक्षय फळ. या मुहूर्तावर सुरू केलेले काम दीर्घकाळ टिकते आणि त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. वैशाख महिन्यातच अक्षय तृतीया का येते? या दिवसांचा विज्ञानाशी किंवा खगोलशास्त्राशी काही संबंध आहे का? 2. पौराणिक आणि ऐतिहासिक घटना. अक्षय तृतीया या दिवसाला केवळ धार्मिक महत्त्व नसून या दिवसाशी जोडलेल्या पौराणिक आणि ऐतिहासिक घटना अतिशय गौरवशाली आहेत. या घटनामुळेच या दिवसाला सिद्ध मुहूर्त आणि अक्षय असे स्थान प्राप्त झाले आहे. या प्रमुख घटनांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. भगवान परशुराम जयंती. अक्षय तृतीयेच्या दिवशीच भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. ते महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र होते. त्यांनी पृथ्वीवरील अन्यायी सत्तांचा नाश करून धर्माची स्थापना केली होती. कोकण आणि पश्चिम किनारपट्ट्यांच्या निर्मितीचे श्रेयही परशुरामांना दिले जाते. 2. गंगा अवतरण.
असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशीच माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी हजारो वर्ष तपस्या केली. तेव्हा गंगेने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. म्हणूनच या दिवशी गंगा स्नान करणे हे सर्व पापांतून मुक्त करणारे मानले जाते. 3. महाभारताचे लेखन प्रारंभ. जगातील सर्वात मोठे महाकाव्य असलेल्या महाभारत लेखनाला याच दिवशी सुरुवात झाली. महर्षी व्यास हे श्लोक सांगत होते आणि भगवान श्री गणेश ते लिहून काढत होते. या ग्रंथाची सुरुवात या दिवशी झाल्यामुळे याला ज्ञानाचा दिवसही मानले जाते. 4. युगांचा प्रारंभ आणि सांगता. धार्मिक कालमापनानुसार अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाले होते. काही ग्रंथानुसार द्वापार युगाची समाप्ती देखील याच तिथीला झाली होती. म्हणजेच एका कालचक्राकडून दुसऱ्या कालचक्राकडे जाण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. 5. सुदामा आणि श्रीकृष्णांची भेट. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा बालमित्र सुदामा याची प्रसिद्ध भेट अक्षय तृतीयालाच झाली होती. अत्यंत गरिबीत असलेल्या सुदाम्याने श्रीकृष्णाला प्रेमाने केवळ मुठभर पोहे अर्पण केले होते. त्या बदल्यात श्रीकृष्णाने सुदामाचे दारिद्र्य संपवून त्याला अक्षय संपत्ती आणि ऐश्वर दिले. या घटनेमुळेच या दिवशी दानाचे महत्त्व वाढले आहे. 6. पांडवांना अक्षय पात्राची प्राप्ती. जेव्हा पांडव वनवासात होते आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे कठीण होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना अक्षय पात्र दिले होते. या पात्रातील भोजन कधीही संपत नसे. ही घटनाही अक्षय तृतीयेचीच मानली जाते. 7. जगन्नाथपुरी रथयात्रा तयारी. ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथपुरी येथील रथयात्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या रथांचे बांधकाम अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू केले जाते. याला चंदन यात्रा असे म्हणतात. 3. आध्यात्मिक महत्त्व. अक्षय फळ. अक्षय तृतीयेच्या अक्षय फळ या संकल्पनेमागे सखोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. केवळ भौतिक सुख किंवा सोने खरेदी एवढ्यापुरतीच हा दिवस मर्यादित नाही, तर तो आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आणि पुण्याच्या साठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याचे आध्यात्मिक महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. 1. कर्माचा कधीही नाश न होणे. अध्यात्मशास्त्रानुसार या दिवशी केलेल्या कर्माचे फळ कधीही क्षय म्हणजेच कमी होत नाही. सत्कर्म. जर तुम्ही या दिवशी कोणाला मदत केली, दान दिले किंवा नामस्मरण केले तर त्याचे पुण्य तुमच्या खात्यात कायमस्वरूपी जमा होते. साधना. सामान्य दिवसात केलेल्या साधनेपेक्षा या दिवशी केलेल्या साधनेचे फळ अनेक पटीने जास्त मिळते, असे मदनरत्न या ग्रंथात म्हटले आहे. 2. आत्मिक शुद्धी आणि संकल्प. अक्षय तृतीया हा दिवस स्वयंसिद्ध असल्याने या दिवशी घेतलेला कोणताही आध्यात्मिक संकल्प, उदाहरणार्थ व्यसन सोडणे, रोज ध्यान करणे, वाचन करणे, हा पूर्णत्वास नेण्याची शक्ती निसर्गात असते. या दिवशी मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करून सकारात्मकतेकडे वळणे यालाच खरे अक्षय फळ मानले जाते. 3. दानाचे महात्म्य. या दिवशी केलेले दान केवळ भौतिक मदत नसते, तर ते अहंकार सोडण्याचे प्रतीक असते. उन्हाळ्याचा काळ असल्याने या दिवशी जलदान म्हणजे पाणी पाजणे श्रेष्ठ मानले जाते. तहानलेल्याला पाणी दिल्याने मिळणारे समाधान हे अक्षय असते. उदकुंभदान. पाण्याचा भरलेला घडा ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करण्याची प्रथा आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि मनाला शांती लाभते. 4. मंत्र आणि नामस्मरणाचे महत्त्व. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री सूक्त याचे पठण केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या दिवशी दिलेला मंत्र किंवा घेतलेली दीक्षा
लवकर फलद्रूप होते. 5. वैराग्य आणि समृद्धीचा समतोल. अक्षय तृतीया आपल्याला शिकवते की समृद्धी म्हणजेच लक्ष्मी आणि अध्यात्म म्हणजेच नारायण हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. जेव्हा आपण धर्माच्या मार्गाने चालून संपत्ती मिळवतो आणि तिचा वापर समाज कल्याणासाठी करतो तेव्हाच ती खरी अक्षय ठरते. केवळ सोने चांदी हे अक्षय नाही, कारण ते चोरीला जाऊ शकते. पण तुमचे ज्ञान, संस्कार आणि तुम्ही केलेली मदत हेच खरे अक्षय फळ आहे, जे मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. तुम्ही मोठे दानधर्म करू शकला नाहीत तरी एखाद्या गरजू व्यक्तीला थंड पाणी देणे किंवा पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे हे देखील या दिवशी अक्षय फळ देणारे मोठे पुण्य कर्म ठरते. 4. आर्थिक आणि समृद्धीचे प्रतीक. अक्षय तृतीया हा केवळ धार्मिक सण नसून तो आर्थिक सुबत्ता, प्रगती आणि चिरंतन समृद्धीचा उत्सव मानला जातो. भारतीय संस्कृतीत लक्ष्मी आणि कुबेर या दोन्ही धनदेवतांशी या दिवसाचा थेट संबंध जोडला गेला आहे. याचे आर्थिक आणि समृद्धीचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. 1. सुवर्ण खरेदी. समृद्धीची गुंतवणूक. अक्षय तृतीया आणि सोने खरेदी हे आता समीकरणच बनले आहे. धार्मिक कारण. सोने हा सर्वात शुद्ध धातू मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि ती संपत्ती कधीही कमी होत नाही, म्हणजेच अक्षय राहते अशी श्रद्धा आहे. आर्थिक कारण. सोने ही काळाच्या ओघात मूल्य वाढवणारी गुंतवणूक आहे. त्यामुळे या दिवशी केलेली गुंतवणूक भविष्यात आर्थिक सुरक्षा प्रदान करते. 2. धनपती कुबेराची उपासना. पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीया दिवशीच कुबेराने भगवान शिवाची कठोर तपस्या करून धनाधिपती होण्याचे वरदान मिळवले होते. याच दिवशी यांना स्वर्गाचा खजिना सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. म्हणूनच या दिवशी कुबेर पूजन केल्याने व्यवसायात वृद्धी होते आणि आर्थिक अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. 3. नवीन उद्योगांचा श्रीगणेशा. व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. नवीन खातेवही सुरू करणे किंवा नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ होण्यासाठी हा स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. अनेक लोक या दिवशी नवीन वाहन, घर किंवा जमिनीचे व्यवहार करतात, कारण या दिवशी केलेली गुंतवणूक अक्षय लाभ देते असे मानले जाते. 4. लक्ष्मीनारायण कृपा. समृद्धी म्हणजे केवळ पैसा नाही तर सुख आणि शांती देखील. या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूंची म्हणजे नारायणांची एकत्रित पूजा केली जाते. नारायण हे रक्षणकर्ते आहेत आणि लक्ष्मी समृद्धी देते. जेव्हा या दोघांची कृपा होते तेव्हाच मिळवलेली संपत्ती सत्कारणी लागते आणि टिकते. 5. दान. संपत्तीचे शुद्धीकरण. आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी दान करणे हे अनिवार्य मानले जाते. आपल्याकडील संपत्तीचा काही अंश गरजूंना दिल्याने संपत्तीचे शुद्धीकरण होते आणि ती वृद्धिंगत होते. अक्षय तृतीयेला केलेले अन्नदान किंवा जलदान हे तुमच्या आर्थिक प्रगतीतील अडथळे म्हणजे दोष दूर करण्यास मदत करते असे शास्त्र सांगते. 5. कृषी आणि निसर्गाशी नाते. अक्षय तृतीया हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून त्यांचे भारतीय कृषी संस्कृती आणि निसर्गाशी अत्यंत घनिष्ठ नाते आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने या दिवसाला ग्रामीण भागात एक वेगळेच चैतन्य असते. याचे कृषी आणि निसर्गाच्या दृष्टीने असलेले महत्त्व खालीलप्रमाणे आहेत. 1. शेतीचा हंगामाचा प्रारंभ. अक्षय तृतीयेला ग्रामीण भागात अखाजी किंवा अक्षय असे म्हणतात. हा दिवस शेतकऱ्यांसाठी नवीन हंगामाच्या तयारीचा मुहूर्त असतो. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात जाऊन भूमीची पूजा करतात. अनेक ठिकाणी या दिवशी प्रतिकात्मकरित्या नांगरणी केली जाते किंवा विहिरीच्या पाण्याची पूजा केली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीची मशागत करण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. 2. बियाणे आणि वृक्षारोपण. अक्षय म्हणजे ज्यांचा कधीही नाश होत नाही या भावनेतून शेतकरी
या दिवशी साठवलेल्या बियाणांची पूजा करतात। या दिवशी पेरलेले बियाणे उत्तम अंकुरित होते आणि पीक अक्षय मिळते अशी शेतकरी बांधवांची श्रद्धा आहे। तसेच नवीन फळबागा लावण्याचे कामही या मुहूर्तावर केले जाते। 3. निसर्ग आणि ऋतुचक्र। अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यात येते, जेव्हा उन्हाळा आपल्या शिखरावर असतो, निसर्गातील उष्णता वाढलेली असते। त्यामुळे या दिवशी निसर्गाला शांत करण्यासाठी काही विशेष प्रथा पाळल्या जातात। जलदान, पाणपोई लावणे, पशुपक्ष्यांसाठी पाण्याचे हौद भरणे, याला या दिवशी विशेष महत्त्व आहे। वृक्षपूजा, वृक्षांचे संवर्धन आणि पूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। 4. हवामानाचा अंदाज। महाराष्ट्रात आणि अनेक राज्यांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीच्या ढेकळांचे किंवा घागरीचे पूजन करून पावसाळ्याचा अंदाज घेण्याची परंपरा आहे। याला मुहूर्त पाहणे असे म्हणतात। वारा कोणत्या दिशेने वाहतो आणि ढगांची स्थिती काय आहे यावरून अनुभवी शेतकरी पुढील 4 महिन्यांचा पावसाचे गणित मांडतात। 5. पशुधनाचे महत्त्व। शेती ज्याच्यावर अवलंबून आहे त्या बैल आणि गायींची या दिवशी विशेष पूजा केली जाते। त्यांना गोड नैवेद्य दिला जातो। पशुधनाशिवाय शेती अपूर्ण आहे हे या परंपरेतून अधोरेखित होते। एक छोटीशी सूचना, तुम्ही शहरामध्ये राहता तरीही तुम्ही निसर्गाशी असलेले हे नाते जोपासण्यासाठी या दिवशी तुमच्या बाल्कनीत किंवा खिडकीत पक्ष्यांसाठी पाण्याचे एक छोटे भांडे भरून ठेवू शकता। हे देखील अक्षय तृतीयेचे मोठे निसर्गपूजन ठरेल। 6. पितृऋण आणि सामाजिक कार्य। अक्षय तृतीया हा दिवस केवळ जिवंत व्यक्तीसाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी नाही, तर ज्यांनी आपल्याला हे जीवन दिले त्या आपल्या पूर्वजांप्रती म्हणजेच पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाजाचे देणे फेडण्याचा देखील दिवस आहे। याचे पितृऋण आणि सामाजिक कार्य या दृष्टीने असलेले महत्त्व खालीलप्रमाणे आहे। 1. पितृऋण आणि तर्पण। हिंदू धर्मात 3 प्रकारची ऋणे मानली जातात: देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण। अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करणे अत्यंत फलदायी मानले जाते। पितृतर्पण, या दिवशी पितरांच्या नावाने जल अर्पण म्हणजे तर्पण केल्याने त्यांना अक्षय तृप्ती मिळते अशी श्रद्धा आहे। दोष निवारण, ज्याच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांना आयुष्यात अडथळे येत आहेत ते या दिवशी पूर्वजांच्या नावाने प्रार्थना करतात। यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळून घरातील कलह आणि आर्थिक अडचणी दूर होतात। 2. उदकुंभ दान। अक्षय तृतीयेला उदकुंभ दान म्हणजेच पाण्याचा भरलेला तांब्या किंवा मातीचा माठ दान करण्याला सर्वोच्च महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार हा पाण्याचा घट पितरांना अर्पण केला जातो, ज्यामुळे यमलोकातील प्रवासात त्यांना शीतलता लाभते। यात केवळ पाणी नसून त्यासोबत काळे तीळ, चंदन आणि फूल वाहून ते दान केले जाते। 3. सामाजिक कार्य आणि पाणपोई। अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यात कडक उन्हाळ्यात येत असल्याने सामाजिक कार्याचा मुख्य रोग हा तहानलेल्यांची सेवा करण्यावर असतो। पाणपोई सुरू करणे, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी पाण्याचे रांजण भरून ठेवणे किंवा पाणपोई सुरू करणे हे या दिवशीचे सर्वात मोठे पुण्यकर्म मानले जाते। अन्नछत्र। अनेक ठिकाणी गरिबांना आम्रखंड पुरी किंवा साधे अन्नदान करण्याची परंपरा आहे। समाजातील वंचित घटकांना आनंदाने सामील करून घेणे हाच या सणाचा सामाजिक उद्देश आहे। 4. प्राणी पक्ष्यांची सेवा। निसर्गातील प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे, या भावनेतून सामाजिक कार्याचा विस्तार होतो। कडक उन्हामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून झाडावर किंवा गच्चीवर पाण्याची भांडे ठेवणे, गोशाळेत जाऊन गायींना चारा घालणे। 5. छत्री आणि पादत्राणे दान। उन्हाळ्याची तीव्रता पाहता
गरजूंना छत्री, चप्पल म्हणजेच पादत्राणे, सुती कपडे किंवा हातपंखे दान करण्याची प्रथा आहे. हे दान अक्षय मानले जाते कारण ते समोरच्या व्यक्तीचे दुःख किंवा त्रास कमी करते. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मानला जाणारा दिवस आहे. 2026 मध्ये या सणाबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. अक्षय तृतीया 2026 तिथी आणि मुहूर्त. यावर्षी अक्षय तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. तृतीया तिथी प्रारंभ 19 एप्रिल 2026 सकाळी 10:49 वाजता. तृतीया तिथी समाप्ती 20 एप्रिल 2026 सकाळी 7:27 पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 पर्यंत. सोने खरेदीचा मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 पासून ते 20 एप्रिल रोजी पहाटे 5:52 पर्यंत. विविध शुभ चौघड्यानुसार खरेदी करता येईल. काय करावे? करण्यासारख्या गोष्टी. अक्षय तृतीयेचा अर्थ ज्याचा क्षय होत नाही असा होतो, म्हणून या दिवशी केलेले सत्कर्म अक्षय फळ देते. पूजा आणि आराधना. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. या दिवशी विष्णूचा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांची जयंती देखील असते. खरेदी. सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर मीठ, मातीचे भांडे, हळद, केशर किंवा पुस्तके खरेदी करणेही लक्ष्मीकारक मानले जाते. दानधर्म. या दिवशी जलदान म्हणजे पाण्याचे दान, अन्नदान किंवा गरजूंना छत्री, पादत्राणे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. उन्हाळा असल्याने मातीचा माठ दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते. नवीन सुरुवात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी किंवा गृहप्रवेशासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. पितृतर्पण. पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध किंवा तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो असे मानले जाते. काय करू नये? टाळण्यासारख्या गोष्टी. काही गोष्टी या दिवशी टाळणे शुभ मानले जाते जेणेकरून घरातील बरकत टिकून राहते. भांडण आणि राग. या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशी वाद घालू नका. क्रोधामुळे लक्ष्मी प्रसन्न होत नाही. नकारात्मक विचार. दिवसभर मनात वाईट विचार आणू नका. कोणाबद्दलही मत्सर किंवा द्वेष करणे टाळा. घर अंधारात ठेवू नका. संध्याकाळच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा आणि देवापाशी अंधार ठेवू नका. दिवा नक्की लावा. अस्वच्छता. घर आणि पूजेची जागा अस्वच्छ ठेवू नका. लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. अनैतिक कामे. या दिवशी मांस, मदिरा सेवन करणे किंवा खोटे बोलणे यासारखी अनैतिक कामे टाळावीत. तुमच्या आयुष्यात ही अक्षय तृतीया सुख समृद्धी घेऊन येवो. माहिती आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.